नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे जी के स्पर्धा परीक्षा मराठी. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या गट क व गट ड या पदांसाठी सरळ सेवा भरती व त्याबद्दलची सर्व माहिती. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवे असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील आपल्या चॅनलला पोहोचवा. चला तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओबद्दल माहिती बघूया. मित्रांनो, जसं की तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये बघितलंच असेल, महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या ह्या सरळ सेवा भरतीमध्ये एकूण 787 एवढी जास्त पदे रिक्त आहेत, ज्यामध्ये गट क व गट ड यांचा समावेश आहे. तर आपण त्याची एकूण माहिती बघून घेऊया. या परीक्षेची आवेदन करण्याची जी सुरुवात आहे ती 31 डिसेंबर 2024 रोजी सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिवस जो आहे तो 30 जानेवारी 2025 असणार आहे. यामधील कुठल्या कुठल्या पोस्ट असेल त्याबद्दल आपण माहिती घेऊया. यामध्ये सर्वात पहिली जी पोस्ट आहे ती गट क ची आहे. त्या गट क मध्ये एकूण 241 पद उपलब्ध आहेत. त्यामध्ये पहिली पोस्ट जी आहे ती म्हणजे वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क. यामध्ये एकूण 21 जागा उपलब्ध आहेत आणि यांचा जो वेतन स्तर म्हणजे पगार असणार आहे तो आहे 25,500 ते 81,100. मित्रांनो, या पदासाठी पगार खूप जास्त आहे. आपण नेक्स्ट बघूया. जे दुसरं पद आहे गट क मध्ये ते आहे लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोटायपिस्ट. यामध्ये एकूण 3 पद उपलब्ध आहेत आणि याचा वेतन स्तर जो आहे तो 25,100 ते 81,100 एवढा असणार आहे. पुढचं तिसरं पद म्हणजे लिपिक नी टंकलेखक क्लर्क कम टायपिस्ट. म्हणजे यामध्ये तुम्हाला क्लर्कचं आणि टायपिस्टचं असं दोन्ही काम करावं लागतं. मित्रांनो, यामध्ये एकूण पद 40 उपलब्ध आहेत आणि वेतन स्तर जे आहे ते 19,900 ते 63,200 एवढा असणार आहे. पुढचं पद जे आहे चौथं ते म्हणजे प्रमुख तालिकाकार ग्रंथालय म्हणजे चीफ कॅटलॉगर लायब्ररी. मित्रांनो, हे जे ग्रंथपाल आपण जे म्हणतो हे त्या टाईपचं एक पद असणार आहे, ज्यामध्ये एकूण 3 पद उपलब्ध आहेत आणि याचा जो वेतन स्तर आहे तो 29,200 ते 92,300 एवढा आहे. पाचवं पद जे आहे ते निर्गमन सहाय्यक ग्रंथालय इश्यू असिस्टंट लायब्ररी. म्हणजे मित्रांनो, जो लायब्ररियन असतो त्याच्या अंडरमध्ये जो काम करतो असिस्टंट म्हणून, हे तेच पद आहे. यामध्ये एकूण 2 पदं उपलब्ध असणार आहे आणि ज्यांचा वेतन स्तर 21,700 ते 69,100 एवढा असणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की यामध्ये अशा भरपूर अनेक पोस्ट उपलब्ध आहेत. ही PDF मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. परंतु मित्रांनो, ह्या ज्या सर्व पोस्ट आहेत त्यांची जी शैक्षणिक पात्रता ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर आपण ती बघून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण वरती बघितलेल्या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता व परीक्षेचे स्वरूप आपण आता जाणून घेणार आहोत. पहिलं पद होतं वरिष्ठ लिपिक. यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे कुठलीही डिग्री आणि जर तुमच्याकडे मराठी टायपिंगचे सर्टिफिकेट असेल तर त्याचे 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 30 वर्ड्स पर मिनिट आणि जर इंग्रजी भाषेचं टायपिंग सर्टिफिकेट असेल तर त्याचे 40 शब्द पर मिनिट असे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. यामध्ये तुमचा एक पेपर होणार आहे, ज्यामध्ये मराठी विषय हा 50 मार्कांसाठी, इंग्रजी विषय 50 मार्कांसाठी, सामान्य ज्ञान 50 मार्कांसाठी आणि बौद्धिक चाचणी 50 मार्कांसाठी असे एकूण 200 मार्कांसाठी असणार आहे. पुढचं बघूया आपण मित्रांनो. दुसरं पद म्हणजे लघु टंकलेखक. यामध्ये SSC परीक्षा पास असणे गरजेचं आहे. यामध्ये देखील टायपिंगचे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, पण याचे जे प्रमाण आहे, जी वेग मर्यादा आहे ती जास्त आहे. मित्रांनो, इंग्रजी भाषेसाठी 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचं आहे. यामध्ये देखील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे एकूण 30 मार्कांचे प्रश्न असतील आणि ज्यांचे 120 गुण असतील. तिसरं आपण बघूया मित्रांनो, लिपिकने टंकलेखक. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री म्हणजे आपल्याला इथे कुठलीही पदवी असणं गरजेचं आहे. इथे देखील मराठीचे 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे आणि इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे एकूण 50-50 गुण असतील, जे एकूण मिळून 200 मार्कांचा तुमचा पेपर असेल. चौथा आपण बघूया मित्रांनो, प्रमुख तालिकाकार ग्रंथालय. यामध्ये SSC प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ग्रंथालय शास्त्रातील डिग्री असणे गरजेचे आहे. इंग्रजी टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट किंवा मराठीचे 30 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीचे एकूण 30 गुण तसेच संबंधित विषयाचे म्हणजे ग्रंथालयाशी निगडीत 80 गुण असं एकूण मिळून 200 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. आणि आपण शेवटचं जे पद बघणार आहोत ते म्हणजे निर्गमन सहाय्यक. हे पण ग्रंथालयामधले आहे. यासाठी SSC प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि शासन मान्य संस्थेची ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा 6 महिने कालावधीचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यामध्ये देखील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे एकूण 30 गुण तसेच संबंधित विषय म्हणजे ग्रंथालयाशी रिलेटेड 80 गुण हे यांचा तुमचा पेपर होणार आहे आणि असं एकूण मिळून तुमचा 200 मार्कांचा पेपर होणार आहे. तर मित्रांनो, मी ह्या सर्व नोटिफिकेशनची जी PDF आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि जी आवेदन करण्याची लिंक आहे म्हणजे जिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ती लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, ही खूप मोठी भरती आलेली आहे. याच्यात जो पेमेंट स्केल आहे तो देखील चांगला आहे. तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्या व इतर विद्यार्थ्यांना देखील जरूर माहिती शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओज घेऊन येत असतो. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.